हाय. पुन्हा एकदा एक छोट्याशा वॉकला निघाली आहे मी मिड डे आणि म्हटलं बोलूया. सो बरेच प्रश्न येत आहेत की सोशल वर्क म्हणजे असं काही फॉर्मल एज्युकेशन किंवा क्वालिफिकेशन आहे का? तर ऑफकोर्स येस. मी स्वतः मास्टर्स इन सोशल वर्क केलं आहे. पण बरेच लोक डिप्लोमा, PhD अजून बरंच काही करू शकतात. पण UK मध्ये ॲज अ सोशल वर्कर म्हणून जॉब करण्यासाठी तुमच्याकडे डिग्री असणं आवश्यक आहे. आणि त्याच्यापेक्षा पण महत्त्वाचं म्हणजे इथलं जे सोशल वर्क इंग्लंड म्हणून ऑथॉरिटी आहे त्यांच्याबरोबर तुमचं रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे. सो ते आय थिंक आपल्याकडे इंडियात नाही आहे. आपल्याकडे कसं असतं, कुणीही उठून मी सोशल वर्क करतोय तर मी सोशल वर्कर असं जे आहे ते इकडे नाही आहे. इकडे आहे की तुम्ही मुळातच केलेलं पाहिजेत काम, डिग्री आणि असं एक संस्था आहे जी तुमच्यावरती तुम्हाला मॉनिटर करते, तुमचं एज्युकेशन चेक करते, तुमची प्रॅक्टिस चेक करते. असं कुणीही तुमच्या स्वतःच्या नावामागे सोशल वर्कर म्हणून लावू शकत नाही. हॅव्हिंग सेड दॅट, कामाचं स्वरूपच खूप वेगळं आहे इथे. सोशल वर्क हे कायद्याने मान्यता असलेलं प्रोफेशन आहे आणि कायद्याने त्या नोकऱ्या आहेत, कारण इथे कुणीही उठून हे जॉब करू शकत नाही. सो आम्ही करतो काय, सो मी पर्टिक्युलरली चिल्ड्रन्स सोशल वर्कर आहे. तर मी लहान मुलांशी रिलेटेड, सो लहान म्हणजे लहान नाही, 0 ते 18 सगळीच मुलं. सो त्या मुलांसोबत मी काम करते आणि त्या मुलांचे काही इश्यूज आहेत, चाइल्ड प्रोटेक्शन असू देत किंवा डिसेबिलिटी असू देत, तर त्या सगळ्यांबद्दल जे इश्यूज निर्माण होतात, फॅमिलीजना गरज पडते, त्याच्यावर मी काम करते. सो हे खूप खूप वेगळ्या प्रकारचं आहे काम, म्हटलं तर नाही, कारण सेम काम आपण इंडियातही करतो, फक्त तिथे कायद्याची तेवढी मान्यता नाही आहे, तेवढा पाठिंबा नाही आहे. फॉर एक्झाम्पल, जर इथे चाइल्ड प्रोटेक्शन काही इश्यूज झाला तर पोलीस ऑफकोर्स इन्व्हॉल्व्ह होतात, पण त्याच्यापेक्षाही जास्त सोशल वर्कर्सना काम असतं, त्यांचं ड्युटी टू केअर असतं की त्या मुलासंदर्भात जे काही होईल ते सोशल वर्कर्सच्या असेसमेंटने, त्यांच्या रेकमेंडेशनने बऱ्याचदा होतं, जो आपल्याकडे इंडियात नाही अजून ते तसं. तर ते असलं पाहिजेत, कारण पोलिसांचं काम आहे कायदा आणि सुव्यवस्था पाळणं, पण सोशल वर्कर्स वुड नो बेटर की मुलांसाठी काय योग्य आहे. सो ते ते खूप छान आहे इकडे. आता फॉर एक्झाम्पल समजा मी मुंबईत काम करते, मी मुंबईत, महाराष्ट्रात, मध्य प्रदेश, राजस्थान बऱ्याच ठिकाणी काम केलं आहे. सॉरी. सो मी समजा एखादं म्हटलं की हे चाइल्ड लेबरचं काम आहे आणि हे असं नाही झालं पाहिजे, तर मला नाही मिळत तेवढा, म्हणजे मिळाला नाही आहे इन द पास्ट तेवढा पाठिंबा पोलिसांचा. पण इकडे तसं नाही आहे. इफ आय से इकडे की या मुलाला या गोष्टीची गरज आहे, तर एज्युकेशन, पोलीस, हेल्थ सगळ्या डिपार्टमेंटकडनं कायद्याने पाठिंबा मिळतो, जे खूप खूप मला भावणारं आहे ऑनेस्टली. सो ती ती चांगली गोष्ट आहे. आता मी म्हणेन चाइल्ड प्रोटेक्शन, दरवेळेला मी आता हा उच्चार करत राहीन, पण आपल्याकडे चाइल्ड प्रोटेक्शन म्हणतात, इकडे त्याला चाइल्ड सेफगार्डिंग असं उत्तर आहे. सो उत्तर नाही, चाइल्ड सेफगार्डिंग अशी टर्म आहे. सो मी सेफगार्डिंग टीम्समध्ये काम करते इथे, डिसेबल्ड चिल्ड्रन्सच्या टीममध्ये सध्या काम सुरू केलं आहे. सो इट्स डिफरंट, इट्स व्हेरी इम्प्रेसिव्ह, आणि मला वाटतं आपल्याकडे ते व्हावं, आणि बघू कसं माझ्याकडून होईल. कारण मी बऱ्याच लोकांच्या संभाषणामध्ये आहे की काय करता येईल आपल्याला तिकडे. फक्त एक असतं की ब्युरोक्रसीमध्ये अडकता कामा नयेत गोष्टी. सो ते एक आहे. ओके, खूप झाली बडबड. जसं मी तुम्हाला दाखवते की मी नक्की कुठे फिरती आहे. सो ही अशी एक जागा आहे. सूर्यामुळे तुम्हाला दिसणार नाही कदाचित, उलटं रिफ्लेक्शन आहे, पण इथे खूप साऱ्या मोकळ्या जागा असतात, ग्रीनरी असते. इथल्या लोकांना चालायला खूप आवडतं. प्रत्येक आय थिंक 1 किलोमीटरच्या अंतरावर मला वाटतं एखादं पार्क असतं. सो विच इज गुड. सो तो वेगळा विषय आहे.
ग्रीन स्पेसेस मुंबईमध्ये तरी मला वाटत नाही राहिले आहेत आता. मोठमोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आपण घर घेतो, माझं स्वतःचं घर एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये आहे, पण तो जो छोटासा पोडियम म्हणतात त्याला आता आपल्याकडे, तेवढं सोडून ग्रीनरी काही राहिली नाही आहे. पण ठीक आहे, त्याच्यावर पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोलू. बरं, भेटू पुन्हा. बाय.